इंडियन मेडिकल असोसिएशनचा महाराष्ट्र राज्याचा पदाधिकारी आहे, सांस्कृतिक समितीचा मी महाराष्ट्र राज्याध्यक्ष आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा मी तज्ञ अभ्यास समितीचा सदस्य आहे. झालेले प्रकरण फलटण मधले अत्यंत दुर्दैवी आहे. एखादा शेतकरी आपल्या पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलीला शिकवतो, तिला डॉक्टर करतो. डॉक्टर केल्यानंतर ती राजपत्रित अधिकारी म्हणून शासकीय नोकरीमध्ये जाते आणि तिथे गेल्यानंतर त्याला या सामाजिक व्यवस्थेचा बळी व्हावं लागतं. या सामाजिक व्यवस्थेमध्ये तिला डॉक्टर म्हणून काम करू दिलं जात नाही. त्या महिलेवर आपले पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदलण्यासाठी सतत दबाव येत राहतात. त्यामध्ये इथली भ्रष्ट यंत्रणा, खासदार असतील, त्यांचे पीए असतील, पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, त्यांनी तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर 4 वेळेस शारीरिक अत्याचार केला, हे तिनं तिच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. शासकीय यंत्रणा, भ्रष्ट झालेले अधिकारी आणि हे खासदार आमदार ज्यावेळेस एकत्र अभद्र युती करतात त्यावेळेची सिस्टीम किती खालच्या दर्जाला जाते त्याचं हे द्योतक आहे, याचं हे उदाहरण आहे असं मी मानतो. ही आमची भगिनी जी आपल्या सेवेमध्ये कार्य तत्पर होती, तिच्यावर मानसिकरित्या टॉर्चर केलं गेलं, तिला शारीरिकरित्या तिच्यावर अत्याचार केला गेला आणि तिला भाग पाडलं गेलं की तिनं आत्महत्या करावी. आणि म्हणून मी म्हणतो की ती आत्महत्या नाही, हा शासनानं केलेला खून आहे असं मी मानतो आणि या गोष्टीचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने तीव्र जाहीर निषेध व्यक्त करतो. रक्षकच जेव्हा भक्षक होतात आणि कुंपण जेव्हा शेत खायला सुरुवात करतं त्यावेळेस न्याय कुणाकडे मागायचा हा मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे. या देशामध्ये रस्त्यानं चालणारी मुलगी सुरक्षित नाही, या देशामध्ये बातम्या लिहिणारे पत्रकार सुरक्षित नाही, या देशामध्ये चांगलं काम करणारे महसूल अधिकारी सुरक्षित नाही. या व्यवस्थेमध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांना कसल्याच प्रकारचं संरक्षण नाही. तर मग हा देशामध्ये रामराज्य आहे का कुठल्या प्रकारचं राज्य आहे याचा विचार आता करण्याची गरज आपल्याला पडत आहे महोदय. एखाद्या तहसीलदारावर, एखाद्या जिल्हाधिकाऱ्यावर, उपजिल्हाधिकाऱ्यावर मुरुमवाले, वाळूवाले आयवा घालतात आपली, त्यावेळेस कसलीही कार्यवाही न होता ते गुन्हेगार सुटतात. या देशामध्ये एखाद्या ड्युटीवर कार्यरत असणाऱ्या महिलेवर बलात्कार होतो, तिचा खून केला जातो कलकत्त्यामध्ये आणि तरी सुद्धा इथं आपण मुख गिळून गप्प बसतो. हे मला वाटतं की ही समाज व्यवस्था शंड झालेली आहे असं मला वाटतं. आणि म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन ही डॉक्टरांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारी ही संघटना आहे. त्या संघटनेतर्फे जवळपास 340 ब्रँचेस मध्ये आपण याचा निषेध व्यक्त करत आहोत आणि म्हणून या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. साहेब, ही अत्यंत संवेदनशील घटना आहे. प्रशासन अजूनही गेंड्याची कातडी पांघरत आहे. जसं पुण्यामध्ये प्रकरण घडलं होतं, पीएमटी मध्ये त्या महिलेवर बलात्कार झाला आणि शेवटी त्या महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून ते प्रकरण दाबण्यात आलं. तसंच याही बाबतीत घडू शकतं. कारण आपल्या इथं व्यवस्थेमध्ये ज्या वेळेस एखादी गोष्ट साध्य करायची असते तर त्या व्यक्तीला बदनाम केलं जातं. ही फार पूर्वीपासून चालत आलेली नीती आहे. या प्रकरणात सुद्धा अशाच प्रकारच्या काहीतरी नीती वापरण्याची शक्यता आहे असं मला वाटतं आणि म्हणून याची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी. त्या महिलेनं आपला एक खुलासा पत्र दिलेला आहे. या खुलासा पत्रामध्ये तिनं सगळ्या अधिकाऱ्यांची नावं दिली आहेत, खासदाराचं नाव दिलेलं आहे, पोलीस अधिकाऱ्यांची नावं दिलेली आहेत. यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. कारण मरणारा माणूस हा खोटं बोलत नाही हे आपला संस्कृती सांगते, इथली आपली व्यवस्था सांगते. आणि म्हणून या मरणाऱ्या माणसाचं जे खुलासा पत्र आहे त्यालाच तुम्ही तिचं सुसाईड नोट मानावी आणि त्यांच्यावर कार्यवाही करावी असं इंडियन मेडिकल असोसिएशन आम्ही इथं आग्रही मागणी मांडत आहोत. त्याच पद्धतीनं या प्रकरणात SIT चौकशी झाली पाहिजे आणि हा केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली गेली पाहिजे. कारण जर तिथलाच पोलीस अधिकारी असेल, तिथलीच व्यवस्था असेल आणि तेच लोक जर चौकशी करत असतील तर त्याच्यामध्ये निष्पक्षपाती चौकशी होण्याची कसलीही मला वाटतं की गुंजाईश नाही किंवा कसलीही प्रकारची संधी नाही. त्याच्यामुळे याची SIT चौकशी व्हावी आणि या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे. आणि हा न्याय मिळाल्याशिवाय इंडियन मेडिकल असोसिएशन मला वाटतं की आम्ही शांत बसणार नाही. अण्णाभाऊ साठेंचं एक वाक्य मला आठवतं, ही सांसद हिजड्यांची हवेली झाली, ही सांसद हिजड्यांची हवेली झाली, ही न्याय व्यवस्था भ्रष्टाने रंगीन झाली. मी न्याय मागू कुणाकडे, ही व्यवस्था भ्रष्टाने रंगीन झाली आणि भ्रष्टाने रंगीन झालेल्या व्यवस्थेमध्ये आम्ही न्याय कुणाकडे मागायचा हा मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे.
सदरील घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशन जाहीर निषेध व्यक्त करते. त्या भगिनीला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आमचे जे निवेदन आहे आम्ही तुम्हाला देत आहोत साहेब. या निवेदनामध्ये आम्ही सर्व आमच्या मागण्या हे केलेल्या आहेत. कृपया आपण शासन दरबारी त्या पुढे पाठवून त्याबाबत आम्हाला अवगत करावी विनंती. थँक्यू.